राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. शिवसेनेतर्फे डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांची योग्यता, त्यांची क्षमता, त्यांचं ज्ञान या गोष्टी पाहून पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथजी शिंदे यांनी त्यांची निवड केली. अत्यंत सार्थक अशी निवड आहे. किंबहुना आंबेडकर चळवळीतून आलेल्या त्या पहिल्याच महिला असतील ज्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे त्या राज्यसभेवर गेल्या आणि महाराष्ट्रामधल्या 2 नेत्या खूप निराश झाल्या. ते म्हणतात ना की आपण नापास झाले याचं एवढं वाईट वाटत नाही, पण आपला मित्र पहिला आला याचं जास्त वाईट वाटतं. आणि त्याहूनही आपल्या विरोधात कुणी असला नाही तो मेरिटमध्ये आला तर अधिक वाईट वाटतं. तशी अवस्था आमच्या सुषमा अक्काची झाली. कारण दोघीही आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या. खरं म्हणजे सुषमा अक्का, आपण काही दिवस अगोदर जर वेगळा विचार केला असता तर कदाचित आज आपण त्या जागी असता. चला, खैर नशीब कुणाकुणाचं. पण परवा सुषमा अक्काने एक वक्तव्य केलं की शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना फारसं गांभीर्याने घ्यायचं नाही. हे वक्तव्य करण्यामागं एक कारण असं होतं की खासदार नरेश म्हस्केंनी असं सांगितलं होतं की श्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडून जायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेजी यांना फोन करावा. खरं म्हणजे नरेश म्हस्के त्यात काही वाईट किंवा अपमानास्पद बोलले नाहीत. पण आता राज्यसभेची तर संधी हुकली, विधानसभेवर संधी मिळते का? आणि मग त्यासाठी आपण काहीतरी बोललं पाहिजे. म्हणून सुषमाताईने नरेश म्हस्केवर एक आपली कोटी करण्याचा प्रयत्न केला. ती कोटी करण्याच्या नादात त्यांनी असं सांगितलं की ज्या माणसाने म्हणजे उद्धव ठाकरेने हसत हसत आपलं राजपाट सोडलं, शब्द फार महत्वाचा, राजपाट. उद्धव ठाकरेच्या 7/12वर काय महाराष्ट्राच्या राज्याचा उतारा लिहिला होता. त्यांच्या 7/12वर महाराष्ट्राचं राज्य आहे. राजपाट सोडलं म्हणजे हसत हसत. अहो किती रडले सगळेजण. ते दृश्य काढून बघा. वर्षाहून बॅगा गाडी ठेवत असताना दाय मोकळून रडणारे कोण कोण होते. अहो जे राजपाट मिळवण्यासाठी ज्या माणसांनी गद्दारी केली ते राज्य त्यांच्या हातून गेलं, जाणारच होतं. कारण गद्दारी करून मिळवलेलं राज्य फार काळ टिकत नाही आणि पुन्हा ह्यांची तर क्षमता सुद्धा तेवढी नव्हती. म्हणून तर 54 पैकी 40 लोक श्री एकनाथजी शिंदे यांच्या मागं गेले. कशामुळं गेले? आता राजाचा मुलगा राजा होईल असं नाही. योग्य माणूस सुद्धा राजा होऊ शकतो, त्याला राजाच्या पोटीत जन्म घ्यायला पाहिजे असं नाही. पण सुषमाताई, तुम्हाला हे बोलावं लागतं, बोलणं भाग आहे. कारण आता तुम्हाला मिळण्याची काही आशा राहिली नाही. जिथं तुमच्या पक्षप्रमुखाचेच असे हाल आहेत की कुणाच्या दयेवर त्यांना विधान परिषदेमध्ये जाता येईल, तिथं तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला काहीच मिळणार नाही. हा का संताप तुम्ही करताय? का भिंतीवर डोकं आदळून घेता? ही तुमच्या कर्माची फळं आहेत. योग्य माणसाची योग्य वेळेस बाजू घेतली असती तर कदाचित तुमचं भाग्य चमकलं असतं. पण दुर्दैवाने सगळी क्षमता असून सुद्धा नेहमीच तुम्ही चुकीच्या बाजूला असतात आणि त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतात.
सुषमा अक्का, नरेश मस्केवर राग काढण्यात काय अर्थ आहे? राग काढायचाच असेल तर आपल्या नेत्यावर काढा. नरेश मस्केवर राग काढून काही होणार नाही. तुम्ही किती आदळापट केली तरी मला असं वाटतं की तुमच्या नशिबी राज्यसभा विधान परिषद हे काहीच नाही आहे. तुमच्या नशिबी यांची धुणच आहे आणि त्याशिवाय तुमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळं नरेश मस्केला बोल लावून आपल्या मालकाच्या नजरेत येण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. जाता जाता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धामध्ये आपले बरेच भारतीय दुबई, कतारमध्ये अडकून पडले होते. या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी वैयक्तिक प्रयत्न करून दुबईमधील बरेच भारतीय भारतामध्ये परत आणले. त्या सगळ्यांनी एकनाथजी शिंदेंचे आभार मानले. एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की एक अभिनेत्री आहे, ती मला वाटतं की हास्य जत्रा, चला हवा येऊ दे, अशा बऱ्याच ह्याच्यात त्या काम करतात. चांगल्या अभिनेत्री आहेत, मराठी आहेत. मला आठवतं की 2020ला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टेजवर सुद्धा आल्या होत्या आणि त्यांचा तरुण मुलगा जो इंग्लंडला निघाला होता आणि तो कतारमध्ये अडकून पडला. शेवटी अभिनेत्री जरी असली तर आईच असते आणि आईचं मन आपल्या मुलाविषयी खूप हळवं असतं आणि त्यांनी अक्षरशः दाय मोकळून या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलं की माझ्या मुलांना तुम्ही परत घेऊन या. आणि एकनाथजी शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून विशाखा सुभेदार यांचे चिरंजीव सुखरूप भारतात आले. राहून राहून या गोष्टीचं मला नवल वाटतं की ज्या पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या त्या सदस्य आहेत, त्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष असो किंवा त्या पक्षाचे प्रमुख असो, यांच्यापैकी कुणीही जाहीर वक्तव्य केलं नाही किंवा माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती केली नाही की आमच्या एका सदस्याचा मुलगा कतारमध्ये अडकला आहे आणि त्यांना तुम्ही वापस आणा. यावरून एक असं दिसतं की एकनाथजी शिंदे हे जनतेच्या प्रश्नाशी किती एकरूप आहे किंवा जनतेला जर हक्काचं ठिकाण कुठलं वाटत असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. एकनाथजी शिंदे, आपले खूप खूप धन्यवाद.